नमस्कार, मी प्रतिभा गायकवाड. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो असे सुप्रिया सुळे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. तसेच 1,500 रुपये परत घ्या, पण आमच्या लेकी सुरक्षित असले पाहिजेत. आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण तेच अधिकार सरकार काढून घेत आहे असे त्या यावेळी म्हणाल्या. महिला असं म्हणतात की 1,500 रुपये तुमचे परत घ्या, आम्ही तुम्हाला 2,000 रुपये देतो, पण आमच्या लेकी बाळं सगळी ही सुरक्षित असलं पाहिजे. त्याच्यामुळे सुरक्षितता हा विषय फार गंभीर आहे आणि तो या सरकारने गांभीर्याने घ्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. राज्य सरकार हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारला आहे. बदलापूर प्रकरणावरून दुसऱ्या मुलीचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय. यामध्ये दोषी असणाऱ्यांना कोणालाही सोडले जाणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. कसं बघताय? ज्या पद्धतीने ही म्हणजे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे ह्याच्यात की महाराष्ट्र सरकारने जी काही यंत्रणा होती, मग ज्या पद्धतीने त्या शाळेने त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती, त्यानंतर जे शिक्षण मंत्रालयाने ह्याच्यावर का नाही ॲक्शन घेतली, त्यालाही उशीर झाला आहे. त्याच्यानंतर कोर्टात जेव्हा पोलीस स्टेशनला पालक गेले तिथे अनेक तास त्यांना बसवावं लागलं. त्यानंतर इंटरव्हेन्शन केलं, त्याच्यानंतर कोणीतरी फोन केले, यंत्रणा हलवली, त्याच्यानंतर त्यांची केस घेण्यात आली आणि आत्ता 2 केसेस झाल्या आहेत. अजून किती केसेस आहेत आपल्याला माहितीच देखील नाही. त्यामुळे शाळेनी जो उशीर केला आणि तेव्हा शिक्षण मंत्रालयाने का नाही इंटरव्हेन्शन केलं आणि पोलीस यंत्रणा यांनी एवढा उशीर का केला, जो तुम्हाला राग जो लोकांचा दिसला तो ह्या सरकारने केलेल्या उशीर आणि अतिशय म्हणजे ही जी कृती झाली त्याचा जाहीर निषेध समाजच करतो. हा काही राजकीय विषय नाहीच आहे, सामाजिक विषय आणि अर्थातच प्रचंड वेदना देणार आहे. जर सरकारने त्याच्यावर लवकर ॲक्शन घेतली असती आणि त्या कुटुंबाला दिलासा दिला पाहिजे. आत्ता त्या कुटुंबाला काउन्सिलिंगची गरज आहे. ती मुलगी एवढीशी आहे, तिला कदाचित कळलंही नसेल की नक्की आपल्याला काय होतंय, काय झालंय. त्या मुलीचा आणि तिच्या आई वडिलांची मानसिक आता काय परिस्थिती असेल, ते कुठल्या दुःखातून वेदनेतून जात असतील याचाही विचार हा सरकारने केला पाहिजे. आजच एक ट्विट आले, आता खरं खोटं मला माहिती नाही, पण एक ट्विट हे मीडियाकडूनच आलेलं आहे की एक रिपोर्ट आलाय की ह्या सरकारने आधी त्या फॅमिलींना या गोष्टी बोलू नका असं सांगितलं होतं. हा आरोप करत नाहीये मी, हे जे मीडियामध्ये आले ते माझ्या फोनमध्ये ते मी तुम्हाला दाखवू शकते. तर ह्याची चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, एवढीच माझी अपेक्षा. राज्यातील महिलांचा आक्रोश आहे, आम्हाला लाडकी बहीण नको, परंतु आमच्या ज्या मुलीवर अत्याचार हल्ला होतोय याची जबाबदारी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होती. सातत्याने होते की लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये परत द्यायलाही महिलांची तयारी आहे. मी अनेक तुमच्याच चॅनलवर महिलांना पाहिलेलं आहे, त्या म्हणल्या आमचे 1,500 रुपये घ्या, परत देतो, आम्ही सरकारला 2,000 रुपये देतो, पण आमच्या लेकींना सुरक्षितता द्या. त्याच्यामुळे लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे, ही या समाजाची आज मागणी सगळीकडे दिसते. कोल्हापूरमध्ये एका बिहारी मुलीवरती असाच अत्याचार होऊन तिचा मर्डर झालेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते कबूल केलेलं आहे की पोलीस माहिती घेत आहेत, लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता त्यांनी सुद्धा निर्माण केली, तर पोलीस माहिती घेतात असं त्यांनी आता म्हटलं. एक तर ती भारताची लेक आहे, त्याच्यामुळे कोल्हापूर, त्यानंतर साताऱ्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशीच घटना झालेली आहे. त्यानंतर म्हणजे दुर्दैव आहे की आपल्या जिल्ह्यात दौंडमधून मला काही पत्रकारांचे फोन आले, मळद दौंड तालुक्यामध्ये फोन आले. मी एसपींशी बोलले, एसपींनी मला सांगितलंय की ते सगळी माहिती घेत आहेत. मी स्वतः उद्या दौंडला जाणार आहे, काय परिस्थिती आज ते सगळे पोलीस आणि ती यंत्रणा सगळी माहिती काढते. मी म्हणलं की मी आज येऊ का तातडीने, ते म्हणले ताई थांबा जरा, आम्हाला आधी सगळी माहिती घेऊ द्या. म्हणजे अशा विषयांमध्ये आम्ही जे समाजात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, आम्हीही याबाबतीत संवेदनशील असलं पाहिजे. आणि मी माध्यमांचे
अतिशय विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते की जी बदलापूरला केस झाली हे खरंच म्हणजे सगळ्या माध्यमांचं कौतुक आणि आभार मी मानते की तुम्ही सगळ्यांनी त्या मुलीची आयडेंटिटी कुठेही लीक होऊ दिलेली नाहीये. ही खरंच म्हणजे ही जबाबदारीची एक समाज जबाबदारी जी असते ती प्रत्येक माध्यम आणि चॅनल आणि वर्तमानपत्रांनी जपलेली आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि आपण सगळ्यांनी जे आम्हीही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या आमच्या ज्या सहकारी होत्या ज्या भेटायला गेल्या तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की त्यांची फॅमिली म्हणते की आता आम्हाला थोडीशी प्रायव्हसी पाहिजे, त्याच्यामुळे आपण गेलो, तुम्ही गेला, आम्ही गेलो तर कदाचित त्यांची ओळख एक्सपोज होऊ शकते. आणि अशा काळामध्ये त्या फॅमिलीची प्रायव्हसी जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यांना इमोशनली जो सपोर्ट देता येईल ते देणं गरजेचं आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने खासदार वर्षा गायकवाड यांनी ईडी कार्यालयाबाहेर आज आंदोलन केलं आणि अदानी घोटाळ्याची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. असं आहे की इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या देशात सगळ्यात ॲक्टिव्ह आहे. म्हणजे एखादी घटना, आता परवा बदलापूरला जी घटना झाली कुठली किंवा बदलापूरची घटना असेल त्याचा यांना इंटेलिजन्स माहिती काही नव्हती. त्याच्यानंतर पुण्यामध्ये पोर्सची केस झाली, त्याच्यात रक्त बदललं गेलं, त्या सरकारला काही माहिती नव्हतं. त्यानंतर कोयता गँग तर रेग्युलरली पुण्यामध्ये फिरत असते. त्यानंतर माझ्या कानावर आलंय, आता खरं खोटंही माहिती तुम्ही सगळ्यांनी काढावी. मी माझ्या सहकाऱ्यांनाही विनंती करीन की माझ्या वाचनात आजच सकाळी आलंय की बारामतीमध्ये काहीतरी खून किंवा असं काहीतरी एक घटना झालेली आहे. गुंडागर्दी वाढायला लागली. त्याच्यामुळे क्राईम हा पुणे जिल्ह्यात प्रचंड वाढत चाललाय. आणि मी आरोप कुणावर करत नाही, हा डेटा सांगतो. महाराष्ट्रामध्ये मिसिंग मुली ह्या वाढत चालल्या आहेत. त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात वाढत चालले आहेत. आणि केंद्र सरकारचा डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. हा माझा डेटा नाही, हा केंद्र सरकारचा डेटा, हा ऑफिशियल केंद्र सरकारचा डेटा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, हे सगळं जे होतंय प्रचंड अस्वस्थता ही आज महाराष्ट्रात आहे. आणि हे दुर्दैव आहे की असंवेदनशील सरकार ह्याच्यात अजिबात बारकाईने लक्ष घालत नाही. कारण का 200 कोटी रुपये देऊन आज जी जाहिरातबाजी हे सरकार संपूर्ण राज्यात करतंय. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने Z+ सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवारांनी या सुरक्षेवर शंका उपस्थित केली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी, अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. काही माहिती नाही. काल माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक गृह खात्याचे अधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये 3 लोकांच्या संबंधीचा निर्णय केंद्राने Z+ घेतला. त्याच्यात तुम्ही आहात. नंतर 3मध्ये आणखी 2 कोण आहेत, त्याचे नाव सांगितलं भागवत. भागवत हे RSSचे प्रमुख आहेत, त्यांचं एक नाव सांगितलं. आणि देशाचे गृहमंत्री, ते गृहमंत्री आणि भागवत यांचं तिसरं नाव माझं. हे कशासाठी हे मला माहिती नाही. कदाचित निवडणुका आहेत, निवडणुकीला मी सगळीकडे फिरलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते. नक्की काय मला माहिती नाही. होम मिनिस्ट्रीमध्ये जे कोणी जबाबदारी त्यांच्याशी संवाद साधणार आहे, माहिती घेणार आहे, नंतर त्याचा पुढे काय करायचं. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील रूढी परंपरा चालू राहाव्यात यासाठी पारंपरिक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हा सर्वपक्षीय सोहळा असून यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. महायुती सरकार हे पारंपरिक हिंदू सण जोपासले जावेत यासाठी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकारने अशाच प्रकारे सामाजिक सुरक्षा आणि सलोखा राहील यासाठी काम केलं पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. इतिहासातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केलं होतं आणि ती दहीहंडी ती अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे. आता मुंबई, पुणे
ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर मधील संघांनी आपले आपले खेळ दाखवलेले आहेत आणि या दहीहंडीतलं पहिलं बक्षीस आहे ते 5 लाख रुपयाचं आहे. आता 10 मिनिटातच कळेल की आता पहिलं बक्षीस कोण जिंकणार आहे. हिंदू धर्मातील परंपरा रूढी या वृद्धिगत व्हाव्या यासाठी आम्ही हे पारंपरिक खेळ आयोजित केला होता आणि नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे, भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उपक्रम मी आता सोलापूर फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेले आहे. त्यास मला युवराज राठोडांची साथ मिळत आहे. तसेच सोलापूरमधील अनेक नेत्यांचे व सर्वपक्षीय नेत्यांचे मला साथ मिळत आहे. ग्रामीणमधील दक्षिण सोलापूर ग्रामीणमधीलही सरपंच पदाधिकारी यांची साथ मिळत आहे. आणखी असेच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व धर्म समावेश उपक्रम राबवणार आहोत. महायुती सर आमदार आपल्या व्यासपीठावरती होते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते, काय नक्की आगामी काळातला कोणता संकल्प असणार? आगामी काळातील संकल्प म्हणजे हा सर्वपक्षीय सोहळा होता. याच्यामध्ये प्रामुख्याने बीजेपीचे आमदार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे, ठाकरे गटाचे, तसेच काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे पण नेते या व्यासपीठावर होते. त्यामुळे सगळ्यांना घेऊन समाजकारण आणि राजकारण करणे हाच माझा हेतू आहे. महायुतीकडून 10 लाखापर्यंत गोविंदांना विमा संरक्षण दिलं जात आहे. खरं तर महायुती सरकारकडनं हा सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल. याच्या अगोदर अशा पद्धतीची कुठलीही योजना सरकारकडनं नव्हती. याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, महायुती हे पारंपरिक खेळ हे वृद्धिगत व्हावे आणि हिंदू संस्कृती ही अखंडपणे वृद्धिगत व्हावी यासाठी त्या खेळाला, सांस्कृतिक खेळांना जोपासत आहे. त्याबद्दल महायुती सरकारचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कोणत्याही सरकारने काम करावे ज्याच्यामध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक सुरक्षा राहील. ठाकरे सरकारच्या काळामध्ये हिंदू सणांवर खरं तर त्यावेळेस कोविड होता, त्यामुळं पूर्ण सणांवरच बंदी होती. त्यामुळं याविषयी तुमचं मत काय आहे आणि एकूणच आता ज्या योजना महायुती सरकारकडनं दिल्या जात आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? नाही, ठाकरे सरकारच्या काळात ही अत्यंत चांगल्या योजना ह्या सर्वसामान्यांसाठी झालेल्या आहेत आणि आता महायुतीच्याही काळात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे सरकार कोणतेही असू देत ते सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांसाठी काम करत असतं. त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं. सध्याच्या सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, आहे. या सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचं पण अतिशय चांगलं लक्ष होतं.